निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयचा खून, अक्षयच्या वडिलांचा कोर्टामध्ये गंभीर आरोप. याला एन्काउंटर कसं म्हणणार? अक्षय शिंदेच्या मृत्यूवर कोर्टाचा सवाल. आता पुढची सुनावणी 3 ऑक्टोबरला. मराठा आंदोलक मनोज जरांगे आज 4 वाजता उपोषण स्थगित करणार. न्यायालयाच्या निर्देशानं उपचार घेणार. उपोषणाच्या 9व्या दिवशी जरांगेंचा निर्णय. मराठा आरक्षणाबाबत विविध मागण्या होत आहेत, मात्र त्या कोर्टामध्ये टिकतील का हे पाहायला हवं. फडणवीसांचं वक्तव्य, आरक्षण देणं आणि ते कोर्टामध्ये टिकवणं आमची कमिटमेंट, फडणवीसांचं आश्वासन. मधुकर पिसाळ, वैभव पिसाळ यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घर वापसी होण्याची शक्यता. आज सिल्व्हर ओकवर अर्धा तास चर्चा. अमित शहांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यामध्ये भाजपला मोठं खिंडार. वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांचा भाजपला रामराम. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये परदेशींना बांधलं शिवबंधन. परदेशी ठाकरे पक्षात. विदर्भासाठी भाजपचं मिशन 47 तर मराठवाड्यातील 30 जागा जिंकण्याचा निर्धार. अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये बैठक सुरू, तर कोल्हापूर विभागाचाही शहा आढावा घेणार. महायुतीचं जागा वाटप लवकरच जाहीर होणार. अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर शिंदे आणि फडणवीसांची माहिती. चर्चा सकारात्मक झाल्याचा विश्वास. निधी मिळत नसल्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक. पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या आमदारांचं आंदोलन.